नमस्कार. वनस्पतीची ओळख ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. बघा मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी देवाजवळ प्रार्थना करतो. आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. उद्या आहे गुढीपाडवा. सर्वांना अशा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढचा वर्ष तुम्हाला सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं जावं. तर बघा, गुढीपाडव्याबद्दल मी तुम्हाला एक चांगला असा एक व्हिडिओ, अशी एक माहिती देणार आहे की आपला गुडघा दुखत असेल, अंग दुखत असेल, मणक्याचा गॅप असेल, मणक्याचा गॅप दुखत असेल किंवा शिरा दुखत असतील, चमका भरत असतील, तर याच्यावर एकदम जबरदस्त साधा सोपा वनस्पतीच्या माहितीपासून एक घरगुती उपाय मी आपल्याला सांगणार आहे. हा उपाय जर आपण केला तर नक्कीच आपली गुडघेदुखी असेल, सांधेदुखी असेल, अंगदुखी असेल, शिर चमक असेल किंवा मणक्याचं दुखणं असेल, पूर्णपणे बरं होऊन जाईल. हा उपाय आपल्याला काही दिवस करावा लागेल. तर बघा, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला बघा, इथं तुम्हाला दिसत आहे, आपल्याला घ्यायचं आहे तुळस. आपल्याला दारामध्ये सर्वांना तुळस माहित आहे. एक वाटीभर किंवा एक मुठभर तुळशीचा पाला घ्यायचा आहे. आपल्या आजारानुसार आपल्या हिशोबाने आपण पाला घ्यायचा आहे. प्रमाण काही कमी जास्त झालं तरी चालतं, पण सम प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. तर काय करायचं आहे, तुळस घ्यायचे. बघा, तुळशीचा एक मुठभर पाला घ्यायचा आहे. दुसऱ्यांदा घ्यायचा आहे एरंड. हा एरंड लाल असावा, याची पानं मोठाली असावी असा हा लाल एरंडाची पानं घ्यायची आहेत. बघा, इथे तुम्हाला एरंड पण दाखवत आहे. तर बघा, तुळस, लाल एरंड आणि निरगुडी आपल्याला सर्वांना माहिती आहे. निरगुडी ही प्रत्येक भागामध्ये उपलब्ध आहे. असं कुठल्याही ठिकाण नाही का तिथे निरगुंडी नाही. तर निरगुडी आणि तुळस आपल्याला भेटून जाईल. फक्त लाल एरंड भेटण्यासाठी थोडासा त्रास होईल, तर तो पण आपण शोधून काढायचा आहे. लाल एरंडाची पानं, तुळशीचा पाला आणि निरगुडीचा पाला मी डबल का सांगत आहे, तर आपल्या लक्षात राहावं त्याच्यासाठी मी पुन्हा सांगत आहे. तर हा तिन्ही पाला आपल्याला काय करायचंय, भाजीसारखा चांगला व्यवस्थित कापून घ्यायचा आहे. आपण जशी भाजी कापतो पालक वगैरे, तर छोटे छोटे तुकडे करायचे. पालक आणि चांगली भाजी कापून घ्यायची. कापून घेतल्याच्या नंतर ती आपल्याला मोहरी, राईच्या तेलामध्ये ते पाला टाकायचा आहे. थोडासा असा मंद आचेवर शेकून द्यायचा आहे. असा मंद आचेवर शेकवायचा आहे आणि शेकवल्याच्या नंतर पाला काळा पडणार नाही याची दक्षता घ्यायचा आहे. थोडासा गरम करून आणि त्या तेलातून काढून कुटून आणि त्याचा पेस्ट मलम करून, तो पेस्ट मलम तुम्ही गुडघ्यावर लावू शकता, अंगदुखीवर लावू शकता किंवा त्यांनी मालिश करू शकता. राहिलेल्या तेलाने सुद्धा मालिश करू शकता. किंवा तुळशीचा पाला, एरंडाचा पाला, निरगुडीचा पाला, ह्या पाल्यापासून पाला तेलामध्ये काढून आणि त्याची पेस्ट किंवा मलम बनवून किंवा कुटून आणि तो जर तुम्ही गुडघ्यावर बांधला तर तुमची गुडघेदुखी पूर्णपणे बरी होऊन जाईल. कंबरदुखी, गुडघेदुखी पूर्णपणे बरी होऊन जाते. त्याचप्रमाणे तुमच्या मणक्याचा गॅप असेल, मणक्यावर त्याचा लेप लावू शकता, तेलाने मालिश करू शकता. एकदम साधा सोपा घरगुती उपाय आपल्याला जनहित जनकल्याणासाठी सांगितलं आहे. याचा उपयोग करा. आपल्या जीवनामध्ये सुखी राहा, आनंदी राहा, खुश राहा. थांबतो. उद्या भेटूया नवीन माहिती, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.